अगं अपेक्षा, आज काहीतरी झणझणीत बनवू बरं जेवणात. आज संडे पण आहे. चला तर मग आज आपण बनवूया बकऱ्याच्या मुंडीचा झणझणीत रस्सा. नमस्कार, अपेक्षा रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण गावरान झणझणीत बकऱ्याच्या मुंडीचा म्हणजेच डोक्याचा रस्सा बनवणार आहोत. बकऱ्याची मुंडी बनवण्यासाठी वेळ थोडा जास्त लागतो, पण त्याचा रस्सा तितका चविष्ट असा होतो. रेसिपीला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही आधी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी पाऊण ते 1 किलो अशी बकऱ्याची मुंडी आणलेली आहे आणि ती छान भाजून घेतली आहे आणि ती आता आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. धुवून झालेली आहे. त्यानंतर 1 कांदा, 2-3 मिरची घेतलेली आहे, थोडासा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे आणि 1 ते 2 डोई लसूण घेतलेला आहे. त्यानंतर मिक्सरचा एक भांडा घेतला आहे आणि त्यामध्ये आता हे सगळं मिक्सचर आपण बारीक करून घेणार आहोत. यानंतर मी कोणत्याही प्रकारचं खडे मसाल्याचं वाटण याच्यात वापरलेलं नाही आहे किंवा ते मी मिक्सचरवरती बारीक करून घेतलेलं नाही आहे. तर मी फक्त आणि फक्त एवढीच पेस्ट याच्यामध्ये वापरलेली आहे. त्यानंतर आपण जी बकऱ्याची मुंडी आहे तिला मॅरिनेट करायला घ्यायची. त्यासाठी 2 चम्मच त्याच्यामध्ये तिखट घातलेले आहे, 1 ते 1.5 चम्मच मीठ घातलेलं आहे आणि थोडीशी हळदी आणि जी आपण लसूण कांदा पेस्ट तयार करून घेतलेली होती ती आता घातलेली आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सगळ्यांना जे मटेरियल आहे ते लागायला हवे. कमीत कमी 2 ते 3 मिनिट मिक्स करून घ्यायचं आणि मॅरिनेट व्हायसाठी 15 मिनिट साईडला ठेवून घ्यायचे. मॅरिनेट झालेले आहे. त्यानंतर आपण गॅस ओपन केलेले आहे आणि एक कढई घेतलेली आहे. त्यामध्ये आवश्यकतेनुसार तेल घ्यायचं. मी कमीत कमी 3 चम्मच तेल घेतलेले आहे आणि नॉर्मल गरम होईपर्यंत वाट बघायची. जसं थोडं तेल गरम झालं त्यानंतर त्याच्यामध्ये मी तेजपान 2 घेतलेले आहे ते टाकलेले आहे. त्यानंतर जे आपण पेस्ट करून घेतलेली होती लसूण कांदा पेस्ट ती 3 चम्मच त्यामध्ये घातलेली आहे. लसूण जिरा पेस्ट घातल्यानंतर त्यांना छान मिक्स करून ढवळून घ्यायचं आणि लालसर येतपर्यंत छान मिक्स करून घ्यायचं. लालसर येतपर्यंत कमीत कमी 5 ते 10 मिनिट लागतात. छान मिक्स करून ढवळून घ्यायचं. ढवळत असायचं कारण की नाहीतर ते खाली लागणार त्यामुळे, आणि गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवायची. तर बघा लालसर छान पेस्ट आलेली आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळदी, कोल्हापुरी मसाला आणि थोडासा गरम मसाला घेतलेला आहे ते आता आपण टाकून घेऊया. टाकल्यानंतर त्यांना छान मिक्स करून घ्यायचं. एकजीव मटेरियल झालं पाहिजे. गॅस ही जास्त ठेवायची नाही जेणेकरून मसाला हे लागेल. मसाला छान मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये थोडासा पाणी घालायचं आणि पुन्हा छान ढवळून मिक्स करून घ्यायचं. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार तिखट मीठ वापरू शकता. मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत 2 मिनिट झाकून ठेवायचं. मसाला पण व्यवस्थित शिजतो आणि बघा तेल पण मस्त सुटलेलं आहे. त्यानंतर बकऱ्याची मुंडी ती पिसं आपण तेलात सोडणार आहोत. एक एक करून पिसं सोडायचे. बकऱ्याची मुंडी भाजलेली असेल तर रश्श्याला खूप मस्त अशी
चव येते. आता ते मिक्स करून एकजीव करून घ्यायचे, जेणेकरून मसाला सगळ्या पिसांना व्यवस्थित लागायला हवे. मिक्स झालेले आहे. आता आपण कमीत कमी 15 ते 20 मिनिट झाकण लावून शिजवून घेऊया. आणि त्याच्यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे आणि आपली भाजी शिजलेली आहे. त्याच्यावर आपण कोथिंबीर सोडूया. मी यामध्ये जास्त प्रमाणात मसाल्याचा वापर केलेला नाही. कमीत कमी मसाल्याचा आणि तेलाचा बोकड्याचे मुंडी मटण शिजवून घेतले आहे आणि खायला पण खूप मस्त टेस्टी लागते. तुम्ही एकदा या पद्धतीने नक्की ट्राय करा. तर तयार आहे झणझणीत बकऱ्याचा मुंडीचा रस्सा. हा रस्सा तुम्ही पोळी आणि भातासोबत खाऊ शकता. खूप छान लागतो, अप्रतिम लागतो. रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.